पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केलेला आहे। बदलापूरमधील अत्याचाराच्या प्रकरणामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा आज पोलिसांनी एन्काउंटर केला। अक्षयला पोलीस घेऊन जात असताना त्यानं पोलिसांसोबत झटापट करत पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यानंतर त्यानं गोळीबार केला। एपीआय निलेश मोरे हे या गोळीबारात जखमी झाले आणि त्यानंतर मात्र तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी स्वरक्षणासाठी अक्षयवर गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये नराधम अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे। आजच्या दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय, तर नराधम अक्षय शिंदेचा मृतदेह आता जे रुग्णालयामध्ये हलवण्याची दाट शक्यता आहे। जे रुग्णालयामध्ये नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होण्याची शक्यता आहे। तर पोलिसांकडून आज अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आला आणि या प्रकरणामध्ये ही महत्त्वाची अपडेट आता समोर येते आहे। दरम्यान यानंतर बदलापूरमध्ये महिलांच्या प्रतिक्रिया समोर येतात, त्या प्रतिक्रिया आपण पाहूया। ज्या माणसाने हे बलात्कार केलं होतं त्याने आज स्वतःला मारून घेतलेलं आहे, तर आज आमच्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि आज असं कुठेतरी वाटतं की खरंच देव आहे जे त्याच्या मृत्यूतनं आम्हाला कळून येतंय आणि आज खरंच आम्ही देवाचे खूप सारे आभार मानतोय आणि आज आम्हाला असं कुठेतरी वाटतंय की नाही न्याय मिळेल। अक्षय शिंदेला मारण्यात आलं, मी असं म्हणणार नाही की इन्काउंटर झाला, एक प्रकारच्या प्रवृत्तीला मारण्यात आलं, एक सोच मारली गेली। आणि या सगळ्या विषयामध्ये मी नक्की सांगेन की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आणि महाराष्ट्र प्रशासन आणि महाराष्ट्राचे पूर्ण पोलीस दलाचं मी अभिनंदन करीन। अशी प्रवृत्तीच्या लोकांना ऑन द स्पॉट न्याय आंध्राच्या बेसवरती आणि योगीच्या बेसवर दिल्याबद्दल आदरणीय शिंदे साहेबांचं मनापासून आभार मानतो। खरं तर आता येत्या महिन्यात दिवाळी आहे, पण आम्हा बदलापूरकरांसाठी आज दिवाळी आहे। खऱ्या अर्थाने आज अक्षय शिंदेला फाशीची शिक्षा झालेली आहे किंवा त्याचं काही एन्काउंटर झालेलं आहे। आम्हाला बदलापूरांसाठी हे खूप मोठं यश मानलं जाईल। यासाठी मी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे आभार मानते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।